गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रसिको, आज मी तुम्हाला पुनर्वसू नक्षत्राचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही सांगणार आहे. नक्षत्र 7वे 20 अंश ते 30 अंश, राशी स्वामी बुध, नक्षत्र स्वामी गुरु. पुनर्वसू नक्षत्राची शरीराची रचना: श्वासनलिकेचे विकार, निमोनिया, पोटात गडगडणे, पोट वाढणे, छातीत जळजळ, कानात सूज, कानात फोड, आयोडीन कमी असल्याने गाठी, शरीरात साखरेचे प्रमाण वाढणे. विस्तृत दृष्टिकोन, तीव्र बुद्धिमत्ता, उत्तम स्मरणशक्ती, स्पष्ट दृष्टिकोन, वास्तववादी, व्यावहारिक कार्यक्षमता असणारा, संतुलित ज्ञानपिपासू, सत्यवादी, चांगल्या मनाचा, उच्च कुळात जन्माला आलेला, धार्मिक कार्य करणारा, देखणा, बुद्धिमान, श्रीमंत, नौकर चाकर असणारा, कलाकार, व्यापारी, प्रसिद्ध प्राप्त करणारा, आत्मकेंद्रित, आनंदी, इतरांना हवासा वाटणारा, सुशील, उदास, रोगांनी पीडित, भरपूर पाणी पिणारा, सहजपणे कोणतीही गोष्ट मान्य करणारा, संतुष्ट, दिव्य ज्ञान असणारा, पत्रकार यशस्वी. कारण हे नक्षत्र बुध राशी स्थित आहे. संपादन, प्रकाशन, संशोधन, निरीक्षण, कथालेखन, वक्ता, प्रचार कार्य, धार्मिक संस्थाचा अध्यक्ष, कायदा, साहित्य, काव्य, विमा एजन्सी, दलाल, लेखापरीक्षक, सिव्हिल जज, सिव्हिल इंजिनियर, दंत विशेषज्ञ, मेयर, सल्लागार, शाळेतील शिक्षक, दुभाषी, अनुवादक, सचिव, रजिस्ट्रार, राजदूत, संदेश, पोस्टमन, पंडित, ज्योतिष्य जाणणारा, गणिततज्ञ, लिपिक, वस्त्र विक्रेता, लोकरीच्या वस्तू विक्रेता. कुंडलीतील संततिकारक ग्रह आहे. या क्षेत्राच्या गोचरात आले तर त्या व्यक्तीला संततीपासून विशेष आनंद होतो. या नक्षत्राची वैशिष्ट्ये: गुरुचे पहिले नक्षत्र म्हणजे पुनर्वसू आहे, म्हणून या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्ती आयुष्यभर ज्ञान संपादन करतात. ते नेहमी अध्ययन मनन यात व्यस्त असतात. अशा व्यक्ती कौटुंबिक बंधनेही मानतात. गुरु हा प्रौढावस्थेचा ग्रह मानला जातो, म्हणून गुरुच्या नक्षत्रातील व्यक्तींना वयाच्या 45व्या वर्षानंतर विशेष सन्मान, प्रतिष्ठा आणि कीर्ती लाभते. या व्यक्ती बहुधा अत्यंत विचारी, शिक्षक, लाघवी, दाताच्या रोगाने त्रासलेल्या, सासरकडून धनप्राप्ती होणाऱ्या आणि वृद्धावस्थेत सुख भोगणाऱ्या असतात. अशा व्यक्ती स्वच्छ वस्त्राची आवड असणाऱ्या, क्रोधी, अभिमानी, उच्चाभिलाषी, उच्च पद प्राप्त करणाऱ्या, व्यभिचारी, आळशी, हातपाय दुखणे, अपघातामुळे त्रास होण्याची शक्यता असते. या नक्षत्रावरून गुरु आणि बुध ज्यावेळी भ्रमण करतात त्यावेळी कुंडलीतील स्थानानुसार त्यांना फलप्राप्ती होते. या नक्षत्रात रवी आषाढाचे शेवटचे 10 दिवस असतो. चंद्र दर 27व्या दिवशी 20 तास या नक्षत्रात असतो. आता पुनर्वसू नक्षत्राचा उत्तरार्ध. राशी स्वामी चंद्र, नक्षत्र स्वामी गुरु. शरीराचे भाग: फुफ्फुसाचे श्वसनमार्ग, छातीचा वरचा भाग, अन्ननलिका, पित्ताशय, स्तनाचा अग्रभाग, पोटाचा वरील भाग व वक्षस्थळ, जलोदर,
बेरी पोटात गडबड, अनियमित आहार, रक्तविहार, TB, न्यूमोनिया, श्वासनलिकेचा सूज, लिव्हरला सूज, कावीळ, अजीर्ण, अपचन. चांगली कल्पनाशक्ती, प्रामाणिक, सत्यवादी, समजदार, विश्वसनीय, क्षमाशील, सौंदर्याचा प्रशासक, सुंदर स्त्रीकडे आकर्षित होणारा, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, प्रभावशाली, तार्किक, चांगला, सुदृढ, बऱ्याच गोष्टीची माहिती, जास्त संतती, न्यायप्रिय, दानी, परोपकारी, सहानुभूती दाखवणाऱ्या, श्रीमंत कुळात जन्मलेल्या, सुशिक्षित, राजकारणाची माहिती, राजघराणे किंवा राजकर्मचाऱ्याशी संबंधित, नेतृत्व करणाऱ्या, अध्यापक, प्राध्यापक, कवी, तत्त्वज्ञानी, कायदा जाणणाऱ्या, जलविज्ञानाशी संबंधित कार्यात रुची असणाऱ्या, भ्रमणप्रिय, प्रवासी. बँकर, फिजिशियन, धार्मिक नेता, मंदिर किंवा चर्चशी संबंधित, चांगल्या संधीच्या वेळी हजर असणाऱ्या या व्यक्ती, अर्थशास्त्रज्ञ, संख्याशास्त्रज्ञ, वकील, न्यायाधीश, प्रिन्सिपल, मुख्याध्यापक, मौल्यवान तसे ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणारे असतात. व्यापारी, नाविक, दळणवळण, प्रवासी संस्था, सार्वजनिक संस्था, पातळ पदार्थाचा विक्रेता, जलवितरण किंवा बांध निर्माण करणारा, महिला संस्थेचे प्रमुख पद किंवा स्त्रियाच्या विभागाचा अधिकारी. या नक्षत्राची वैशिष्ट्ये. या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्ती महत्त्वपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या आणि नियमाचे समर्थन करणाऱ्या, पण स्वतः मात्र अनियमित जीवन व्यतीत करणाऱ्या असतात. या व्यक्तींना सरकारकडून विशेष लाभ होतो. जर गुरु शुभ असेल तर मंत्रीपदही लाभते. त्यांना स्नेह संपादन करण्यात यश मिळते. त्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात. या नक्षत्रात रवी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस असतो. दर 27व्या दिवशी चंद्र नक्षत्राच्या चतुर्थ चरणात 6 तास भ्रमण करतो. या नक्षत्रावरून चंद्र किंवा गुरुचे भ्रमण होते तेव्हा जन्मकुंडलीतील ग्रहाच्या स्थानानुसार फलप्राप्ती होते.